आज आपण एक असे बंदर बघणार आहोत जिथे भरतो कोकणातील सर्वात मोठा मासळी बाजार, त्याचबरोबर निसर्गरम्य असा समुद्रकिनारा आणि किल्ले सुद्धा। दापोलीच्या ट्रिपवर जात असतानाच आमची सुरुवात झाली या ट्रकच्या प्रवासाने। त्यानंतर पोलादपूरमध्ये थांबलेल्या मित्रांबरोबर आम्ही पुढचा प्रवास चालू केला। निसर्गरम्य वातावरणात सुंदर अशा या प्रवासात खूप मजा आली। दापोली आणि त्यानंतर हरणे बंदरावर कधी पोहोचलो ते समजले सुद्धा नाही। आम्ही सर्वजण या दापोलीच्या ट्रिपवर आहोत आणि या दापोलीच्या ट्रिपवर आम्ही पहिल्यांदा आलो आहोत या हरणे बंदरवर। हरणे बंदरवर मस्तपैकी मासे घेणार आहोत आणि नंतर जाणार आहोत आम्ही मुरुड बीचवर। हे बघू शकता अशा बैलगाड्या अशा भरून मासे या समुद्रातून येत असतात आणि बराच असा हा मोठा लिलाव इथे असतो। हे एकमेव असं बंदर आहे की इथं बोटीतून बैलगाडीत आणि त्यानंतर बैलगाडीतून समुद्रकिनाऱ्यावर मासे आणले जातात। खरंच हे दृश्य बघण्यासारखं असतं। आम्हाला हा लिलाव बघायला मिळाला नाही, आम्ही थोडंसं उशिरा पोचलो, पण नंतर सुद्धा बऱ्याच प्रकारचे मासे आम्हाला इथं बघायला मिळाले। इथे कोळंबी, शेवण, लॉबस्टर, पॉपलेट, सुरमई, बांगडा असे बऱ्याच प्रकारचे मासे इथं आपल्याला बघायला मिळतात। मला पाहिजे होती मोठी अशी सुरमई आणि कोळंबी। मग आम्ही बऱ्याच ठिकाणी बऱ्याच दुकानांवर फिरलो आणि शेवटी एक मोठी अशी सुरमई फायनल केली। तर तुम्ही तुमच्या स्किलवर बार्गेनिंग करून किंमत कमी करू शकता, पण इथलं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ताजे असे मासे जे बघता क्षणी आपण विकत घेऊ शकतो। दापोलीच्या ट्रिपवर असलेली प्रत्येक व्यक्ती या बाजाराला भेट देतेच, कारण आपली दापोलीची ट्रिप हे ताजे मासे खाल्ल्याशिवाय पूर्ण होतच नाही। तेच असे फिरल्यानंतर आम्ही एक मोठी सुरमई फायनल केली। मासे घेतल्यानंतर प्रश्न पडतो आपल्याला कापायचा आणि त्यानंतर बनवायचा, पण हा प्रश्न इथं लगेच सुटतो। थोडेसे पैसे देऊन आपल्याला हे मासे कापून सुद्धा मिळतात आणि बनवून सुद्धा मिळतात। हॉटेलमध्ये डायरेक्ट घेऊन गेला तर हे कापण्याचे आणि बनवण्याचे चार्जेस खूप जास्त पडतात, पण इथे खूप कमी दरामध्ये आपल्याला हे मासे कापून आणि बनवून सुद्धा मिळतात। या मावशीने या सुरमईचे सुंदर असे हे पीसेस कापायला चालू केले आणि दुसऱ्या मावशीने कोळंबी सोलायला चालू केले। 2 ते 2.5 किलो असलेल्या या सुरमईचे 20 ते 25 तुकडे आम्हाला मिळाले। शेजारीच असलेल्या छोट्याशा हॉटेल टाईप घरामध्ये हे सर्व घेऊन गेलो। स्वच्छ असे मासे धुवून घेतले आणि मग मस्त असा कोळंबीचा रस्सा आणि सुरमई फ्राय बनवून घेतले। सुरमई फ्राय होतोपर्यंत मी समुद्राची भटकंती करण्याचं ठरवलं। या किनाऱ्याच्या जवळच आहे सुंदर आणि टुमदार असं हरणे गाव। निसर्गरम्य असा समुद्र किनारा आणि जवळच असलेला हा किल्ला। छोटासा असा हा किल्ला आहे आणि या किल्ल्यावर जास्त काही बघण्यासारखं नाही, पण या किल्ल्यावरून जे दृश्य दिसतं ते खूपच सुंदर आणि मनमोहक असं असतं। तर भरपूर ठिकाणी मला दिसत होती सुकायला टाकलेली मासे आणि कोळंबी। सुंदर असा निळाशार समुद्र आपल्याला इथून दिसून येतो। निळाशार समुद्रामध्ये एक मोठा असा किल्ला आपल्याला बघायला मिळतो, तो म्हणजे सुवर्णदुर्ग। आपल्याला भरपूर वेळ असेल तर आपण हा किल्ला बोटीतून जाऊन बघू शकतो। किल्ल्याहून एक वेगळाच परिसर आपल्याला बघायला मिळतो, खूप शांत आणि सुंदर असा। एवढं सगळं झाल्यानंतर आम्ही आमच्या मुरुड बीचच्या हॉटेलमध्ये आलो, थोडासा आराम केला। तर दापोलीच्या मुरुड बीचवर आम्ही काय काय मजा केली त्याचा एक सेपरेट व्हिडिओ मी बनवलेलाच आहे, तो पण तुम्ही बघू शकता। त्यानंतर मला असं वाटलं की वेळ आपल्यासाठी थांबलेली आहे आणि आपण भरपूर असं जगत आहोत। खरंच अशा धावपळीच्या जगात असा वेळ काढणं खूप गरजेचं आहे। हरणे बंदराचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा आणि असेच वेगवेगळे भटकंतीचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।